आजकाल आपण बघत असेल मित्रांनो, सगळेजण नुसते मोबाईलला धरून राहतात. कोण Facebook बघतं, कोण YouTube बघतं, कोण WhatsApp बघतं. या ना त्या प्रकारे सगळेजण फक्त मोबाईलला चिटकून असतात. आणि त्याच्यानंतर सोशल मीडिया म्हणजे चॅटिंग करणं, Instagramवरती कॉलिंग करणं, ग्रुप कॉलिंग करणं, ह्या सगळ्या गोष्टी सध्या लोकं कनेक्टेड होण्यासाठी म्हणजे आपण म्हणू सोशल मीडियाला एकदम कायम कनेक्टेड असतात. पण आता या सोशल मीडियामुळं आपल्याला पॉपकॉर्न ब्रेन नावाचा आजार होऊ शकतो. आता आपण म्हणाले पॉपकॉर्न पण ऐकलं आहे आम्ही, पण पॉपकॉर्न ब्रेन म्हणजे काय? आता त्याची माहिती आपण घेणार आहोत का पॉपकॉर्न ब्रेन म्हणजे नेमकी काय? आता तो नेमकी आजार कसा आहे, त्याची लक्षणं काय आहेत आणि त्याचा बचाव कसा करायचा ते आता आपण बघणार आहोत. आता झालंय काय का लोकांना एकमेकांशी कनेक्टेड राहता यावं आणि काही काळ विरंगुळा व्हावा या उद्देशाने सोशल मीडिया सुरू झाला. मात्र आता जगभरातील लोकांना सोशल मीडियाचं व्यसनच लागलेलं आहे. त्यामुळे कित्येक मानसिक आणि शारीरिक आजारांना देखील निमंत्रण मिळत आहे. पॉपकॉर्न ब्रेन हा नवा आजारही सोशल मीडियामुळे पसरत असल्यामुळे रिसर्च मध्ये असं समोर आलेलं आहे. आता जर आपण बघितलं असेल त्या काळामध्ये म्हणजे आता आपल्याकडे काही ठिकाणी टिकटॉक जवळजवळ भारतात बंद झालेलं, पण आता या टिकटॉक या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मने सगळ्यात आधी शॉर्ट व्हिडिओचा फॉर्मॅट समोर आणला होता. आणि हा आत्ता जवळजवळ साधारणतः बऱ्याच देशामध्ये आता टिकटॉक हे बॅन झालेलं आहे. आणि पण आता नंतर टिकटॉक नंतर मग आता यूट्यूब, इंस्टाग्राम, फेसबुक वगैरे या सगळ्यांनी तो फॉर्मॅट कॉपी केला आणि यानंतर लोकांच्या दैनंदिन सोशल मीडिया वापरात भरमसाठ वाढ झाल्याचं कित्येक रिसर्चमध्ये समोर आलेलं आहे. आता हा पॉपकॉर्न ब्रेन म्हणजे काय आहे? जर तुम्ही दररोज सोशल मीडियाचा वापर करता आणि तुम्हाला एखाद्या कामात अधिक वेळ फोकस करता येत नसेल तर तुम्हाला पॉपकॉर्न ब्रेन आजाराची लागण असण्याची शक्यता निर्माण होते. 2011 साली UWI स्कूलमधील संशोधकांनी ही टर्म समोर आणली होती. आता डिजिटल जगात एकाच वेळी अनेक विंडो ओपन करून वारंवार स्क्रोल करून व्यक्तीचे विचार स्थिर राहत नाही. परिणामी खऱ्या जगातही एका गोष्टीवरती अधिक वेळ फोकस करणे शक्य होत नाही. आपले विचार कढईतील पॉपकॉर्न प्रमाणे इकडे तिकडे उडू लागतात. म्हणून या मनोरंजक आजाराला पॉपकॉर्न ब्रेन असं नाव दिलेलं आहे. आता पॉपकॉर्न ब्रेनची लक्षणं दीर्घकाळ राहिली तर त्याचा व्यक्तीच्या स्मरणशक्तीवर आणि लर्निंग स्किलवरती देखील गंभीर परिणाम होतो. सोबतच त्याला नैराश्य, चिंता असे आजार जडण्याची भीती निर्माण होते आणि त्यामुळं याच्यावरती वेळीच उपाय करणं गरजेचं आहे. तर म्हणजे एकंदर आपल्याला कळलं असेल पॉपकॉर्न ब्रेन म्हणजे कसं. जर आपण एखाद्या काम करीत असेल आणि काम करताना आपलं जर एकचित्त होत नसेल, आपल्या मनामध्ये वेगवेगळे विचार जर येत असतील तर त्याला पॉपकॉर्न ब्रेन असं म्हणतात. आता हा पॉपकॉर्न ब्रेनचा धोका कमी करून एकाग्रता वाढवण्यासाठी काय गोष्टी करणं महत्त्वाचं आहे. आठवड्यातून एकदा किंवा दिवसातून काही तास सोशल मीडिया किंवा डिजिटल उपकरणांपासून दूर राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्याच्यानंतर सिंगल टास्किंग म्हणजे एकाच वेळी अनेक कामे करण्याऐवजी एकाच कामावरती एका वेळी लक्ष द्या आणि नंतर हातातील काम पूर्ण झाल्यावरती पुढील काम करायला घ्या. आणि त्यानंतर आपण जे काय म्हणतो आणखीन त्याच्या पुढचा महत्त्वाचा मुद्दा आहे तो आहे मेडिटेशन. आता मेडिटेशन म्हणजे बघा आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे आणि ते मेडिटेशन करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल. आपल्याला आपला मोबाईल आपल्याला बाजूला ठेवावा लागेल आणि आपल्याला जो थोडा वेळ मिळेल त्या वेळेमध्ये आपल्याला योगा किंवा व्यायाम करावा लागेल. तर हे आपल्याला ह्या पॉपकॉर्न ब्रेनपासून वाचण्याचे काही महत्त्वपूर्ण उपाय आहे. आणि आजच्या भागात आपण बघितलं का पॉपकॉर्न ब्रेन नावाचा आजार काय आहे आणि कशामुळे होतो, त्याची लक्षणं काय आहे आणि आपल्याला त्यापासून वाचण्यासाठी काय करावे लागेल. आणि तेव्हा मित्रांनो, जरी माहिती चांगली वाटली असेल, व्हिडिओ चांगला वाटला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका.